आजच सर्व न्यूजपेपरला बातमी आली आहे. युपीएससी यावर्षी 2026 पासून प्रिलिम झाल्यानंतर लगेचच अँसर की जी आहे ती जाहीर करणार आहे. आता या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं निर्देश दिले होते सरकारला आणि सरकारनं मग त्याच्या बेसिसवर एक गाईडलाईन जी आहे ती गाईडलाईन फॉर्म्युलेट केलेली आहे. मग आता इथून पुढे होणारे जे एक्झाम्स आहेत, युपीएससीच्या स्ट्रक्चर्ड एक्झामिनेशन जे आहेत त्यांच्या अँसर कीज जे आहेत त्या अँसर कीज लगेचच जाहीर केल्या जाणार आहेत. आता बघा, याच्यामध्ये 4 गोष्टींची चर्चा राज्यसभेमध्ये झाली होती. तर पहिली जी तुम्ही इथं बघताय, तर ट्रान्सपरन्सी रिफॉर्मसाठी अँसर की प्रोव्हिजन आहे. आता अँसर की मध्ये जर काही इश्यूज असतील तर त्याच्यासाठी क्यूपी रेफ फीडबॅक पोर्टल सुद्धा युपीएससीनं तयार केलंय. सोबतच मल्टी चॅनल ग्रीव्हन्स रिट्रेसल मेकॅनिझम सुद्धा तिथं देण्यात आलेला आहे. त्यानंतर मेन्समध्ये बऱ्याचदा ऑप्शन्समध्ये इश्यू असतो, ऑप्शनच्या मार्किंगमध्ये इश्यू असतो. मग मॉडरेशन स्केलिंग जी आहे ती मेन्सच्या मार्कांमध्ये केली जाणार आहे. आणि सीसॅट विषयी आणखी एक क्लॅरिफिकेशन देण्यात आलंय, ते म्हणजे 10वी मॅट्रिक्युलेशन लेवलचे क्वेश्चन जे आहेत ते सीसॅट मध्ये क्वालिफाईंग पेपरमध्ये तिथं असतील. सो हे आहेत आजचे युपीएससी अपडेट. अशाच अपडेटसाठी आमचं ज्ञानदीप अकॅडमीचं चॅनल फॉलो करा.